आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मालक, थोडं बोलायचं होतं। आमची शांतता बिघडवण्या एवढं मोठं काय झालंय? मालक, तेजू घर सोडून निघून गेली। या घरची सून आहे ती, त्यात पोटुशी आहे। अशा अवस्थेत घराबाहेर जाणं म्हणजे माती खाल्ली आपल्या पोरानं आणि त्याची शिक्षा तिला बिचारीला का म्हणून? झालं हेच सांगायचं होतं। नाही म्हणजे ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे ना, तिच्याशी बोलायला पाहिजे। या सगळ्यात तिची काय चूक आहे सांगा की? खरं तर शत्रूनं जे काय केलंय ते कळल्यावर मला बी त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही। तेजू तर बायको आहे त्याची, तिचं नाराज होणं स्वाभाविक आहे ना। मालक, तुम्ही जरा आम्ही काय करायचं हे तुम्ही सांगायची वेळ अजून आलेली नाही। तेजूशी बोलायला पाहिजे कळते आम्हाला। त्याहीपेक्षा सरनोबतांकडे सगळ्यांना उत्सवाला जायचंय। घरची सून आली नाही तर गावभर आबरूचे दिंडोळी निघतील आमच्या। मालक, तुम्ही तुमच्या आबरूचा विचार करताय आणि त्या पोरीच्या मनाचा विचार कोणी करायचा? जिबले चुरू चुरू चालायला लागले तुमच्या आत्ताच। या पोरांवर संस्कार करायचे होते तेव्हा काय करत होता तुम्ही? तुमचं रक्त नासक निघालंय कबूल करा। ही तुमची पोरगी तुळजा बापाला मान खाली घालायला लावायची एक संधी सोडत नाही। ते तुमची ड्युटी। त्यांना स्वतःवर ताबा नाही, दोष आमचा। तुमच्या तिकडच्या खानदानावर गेली पोरं। मालक, हो काय बोलताय? काय चुकीचं बोललो? काय चुकीचं बोललो? आमची सगळी इज्जत धुळीला मिळवली या पोरांनी। आमची इज्जत सगळ्यात आधी, त्यानंतर सगळं काय। आमचा मान सगळ्यात मोठा। त्यासाठी कोणाची मान कापायला लागले तरी आम्ही मागे पुढे बघत नाही, माहिती येतं मला। इथं तुमच्या नासक्या रक्त्यानेच आम्हाला मान खाली घालायला लावली। डोळे ओले करणं बंद करा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दुनिया हेकडची तिकडं झाली तरी चालेल, जालिंदर निंबाळकरचा थाट कमी नाही झाला पाहिजे। उद्याच्या या प्रकरणाचा काय तो निकाल लावतो आम्ही। तात्या, हा तेजू, तू अगं झोपली नाहीस होय अजून? नाही, पण तुम्ही का जागे आहात आणि एकटे का बसलात? चला आत, उशीर झालाय, झोपा आता। इथं बसून सुद्धा तिचं रिकामा घुमार घुमणार आहेत। आता आत येऊन सुद्धा तीच। मग आत येऊन काय करू? तुम्ही पोरी माझ्या एवढा जीव लावताय, मी असं वागून सुद्धा सूर्या एका शब्दानं कधी मला वाईट बोलत नाही बघ, कधी उलट बोलत नाही, तरी बी मन थाऱ्यावर राहत नाही बघ। का माहित आहे? कारण आपल्यावर जीव लावणारी लई जण असतात ग, पण आपण ज्याच्यावर जीव लावला ना, विश्वास ठेवला ना, त्यानं आपल्या विश्वासाला तडा दिला ना, का मग लई त्रास होतो बघ। आपल्या पोराने किती बी प्रेम केलं, जीव लावला, तरी काय उपयोग होत नाही बघ। तात्या, मला माहिती तुम्ही आईवर खूप प्रेम केलं, विश्वास ठेवला, पण तिने काय
तिच्याबद्दल माझी काही मी तक्रार नाही बघ, पण मला एका गोष्टीचा लई त्रास होतो बघ, का माझ्या प्रेमात असं काय कमी होतं ग, काय कमतरता होती का तिनं असं माझा विश्वासाला तडा द्यावा. हा, तिनं सोडून जाणं माझा निवडटपणा वाटतोय बघ. तात्या, एवढं प्रेम करून पण जर एखादा माणूस असंच वागत असेल तर काय करायचं? याच प्रश्नाचं उत्तर लई वर्ष ओढाकतोय बघ पोरी, पर जोवर काही बी हाताला नाही लागलं, पर एवढं हो सुद्धा तुझ्या आईवर माझा तेवढा जीव आहे. खरं आपण लावलेला जीव, ठेवलेला विश्वास खरं होतं ना ग, खरं होतं ना. तात्या, तुम्ही आणि मी ना एकाच वजनाच्या दोन वेगळे पारड्यात होतो. मी पण तुमच्या इतकाच विश्वास ठेवला होता माझ्या नवऱ्यावर, जीव लावला होता, पण त्या बदल्यात मला फक्त विश्वासघात मिळाला. तात्या, वेळोवेळी सत्य माझ्या डोळ्यासमोर येत होतं, पण तरी मी स्वतःला फसवत होते की नाही, हे असं वागू शकत नाही, हे सांगून स्वतःला समजावत राहिले. पण शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं. एवढा जीव लावून सुद्धा यांनी परक्या बाईची वाट धरली. एका बाईसाठी ना स्वतःच्या नवऱ्याला परक्या बाईसोबत बघणं म्हणजे ना मरण्यापेक्षा सुद्धा वाईट असतं. ते सुद्धा पचवलं आणि चुकीच्या माणसाला संधी दिली. शेवटी त्याने परत तेच केलं जे त्याला करायचं होतं. माझ्या पोटात त्यांचं बाळ आहे हे माहिती असून सुद्धा मला फसवलं. माझ्या नवऱ्याने माझ्याबद्दल जराही विचार करू नये एवढी वाईट आहे का मी तात्या? मी ना मोठ्या विश्वासाने त्यांच्या बरोबर लग्नाला होकार दिला होता की म्हणलं ठीक आहे, माणूस आहे, बदलतो, हेही बदलतील, पण स्वभाव आणि नियत यात फरक आहे नाही का? यांची नियतच वाईट होती. ती कशी बदलू मी तात्या? सांगा ना तात्या, मी काय करू? तुम्ही झोपलं बरंच झालं तात्या. नियतीचाच खेळ म्हणायचा. तुमच्या एकटेपणाला माझ्या दुःखाची जोड मिळाली नाही ते बरंच झालं. आता मी फक्त माझा दादा माघारी येण्याची वाट बघते.